वेगळी योजना ती त्यांच्याकरता आणलेली आहे. काही मध्ये तुम्हाला एसटी मध्ये सवलत दिलेली आहे ज्येष्ठांना, अशा सगळ्या त्याच्यामध्ये दिलेली, काय त्या आरोग्य विभागामध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पाणी येऊ नये म्हणून प्लम वॉल पण त्या रिटेलिंग वॉल ते पण त्या ठिकाणी आपण करतोय. माझी आजही आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण आपल्या संस्था सगळ्या चांगल्या चालवतो, आपण आपलं काम चांगलं करून दाखवतो. आपण सगळ्यात जास्त निधी हा देखील माझ्या जळगावच्या करता आणलेला आहे. 29 कोटी रुपये. तुम्ही कुणीच सांगा जळगावला कधी 29 कोटी रुपये 5 वर्षात जळगाव सुप्याला 50 कोटी आणि सुप्याला, आणि आता अजून तुम्हाला मला निवडून दिल्यानंतर आम्ही 5 वर्षात काय करणार, मधुकर बाबे वस्ती, सागर बाबे वस्ती रस्ता करणे, मारुती मंदिर सभागृह सुशोभीकरण करणे, कोकणी वस्ती सभागृह सुशोभीकरण करणे, लक्ष्मी मंदिर सभागृह सुशोभीकरण करणे, पीर साहेब सभागृह सुशोभीकरण करणे, कोठारे पासून त्याची इंटरनेट जाणारा रस्ता करणे, शौकत सय्यद वस्ती घरापासून ओढ्यापर्यंत बेहर गटार करणे, वाबळे चौक ते सवलंग वस्ती रस्ता करणे, लोणकर वस्ती ते काळी वस्ती रस्ता करणे, शिवारातील अंतर्गत रस्ते करणे, आठवडी बाजाराकरता बाजारपेठे तयार करणे, हायमास बसवणे. हायमासला जरा विरोध याचा, हायमासच्या ऐवजी वेगळी सिस्टीम आपण बसवू. कोकणे वस्ती मोरगाव रोड भारत कोकणे वस्ती इथला रस्ता करणे, अशा पद्धतीने काम आपण पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी करतोय. विलारवाडीला पण आपण वेगळ्या प्रकारचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. जळगाव सुपेचं पण आपण मोठ्या प्रमाणावर हायस्कूल ते जाधव वस्ती उर्वरित रस्ता भरावकरीकरण करणे, शेलार वस्ती मार्गे काराटीचा रस्ता त्या ठिकाणी करणे, दत्तवाडी रस्ता ते सुके कोंबडी वस्ती तो 2 किलोमीटर रस्ता करणे, त्याच्यामध्ये पिंपळचा मला देऊळगाव रस्ता बाबा मंदिर रस्ता करणे, 154 करंजमाळा रस्ता डांबरीकरण करणे, 154 ते बाळूमाव मध्ये रस्ता करणे, हायस्कूल जळगाव सुपरचं ते जाधव वस्ती उर्वरित रस्ता भरावकरीकरण करणे, हायस्कूल ते जाधव वस्ती रस्ता डांबरीकरण करणे, काराटी पिंपळचा माळ बाबे वस्ती रेवडे वस्ती काळी वस्ती रस्ता 91 ते 70 कोंबडी वस्ती रस्ता करणे, लिंबाचा माळ ते जाधव वस्ती रस्ता 1.5 किलोमीटर करणे, जवळेश्वर मंदिर पोलिसांचं सुशोभीकरण करणे, बाळूमाव मंदिर समांतर करणे, अंजनगाव रस्ता ते पाटील वस्ती रस्ता करणे, इनाम वस्ती समांतर करणे, ही सगळी आपण कामं करतोय. माझी जळगाव सुपकरांना, जळगाव कडेपठारकरांना, विलारवाडीकरांना, जे लोक इथं आले त्यांना विनंती, काही राहिलेलं असेल तर मला हक्काने सांगा, मी त्याच्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला सगळ्यांना मदत करेन. बरोबरच आता याला फोटो दाखवते. नाही तुझ्याकडे तुझा व्हॉट्सअप नंबर आहे राजेशचा व्हॉट्सअप नंबर पाठवतो. त्यामध्ये सगळ्यांना राजूला महेशला सगळ्यांना घेऊन पाठवून जाते. आणि तुम्ही त्याचा आत्मसातापुरतं नका व्हायरल करा, कारण मला ते करूनच घ्यायचंय म्हणून मी त्याच्या मागे लागलेलो आहे. आणि ते झाल्यानंतर जे आपल्याला पाण्याला यायला विलंब लागायचा आहे मी खरोखरी सांगतो तो संपणार आहे. कारण एकदम उचललेलं पाणी सगळं येणार आहे. आता सगळे चाप झाले, सगळ्यात गरजलंय, सगळ्यात कुठलंय, सगळ्यात ते घाण त्याच्यामध्ये येते जॅकवेल मध्ये कागद प्लास्टिकचे आणि ते दरवर्षी पण जास्त दुसऱ्या बस असतो तरी आता हे मी त्या पाण्याचा फायदा मिळतो त्याने एक रात्री त्यांनी पाळी करावी, दुसऱ्या रात्री करावी. आता सगळं कसं होईल, नेतात ते खालचेच कोणतरी नेतात, आपलीच लोक नेतात, कोणाची माझ्या लावणी म्हणणार बरं राखडा म्हणत असं नाही रे बाबा. तो टाळी एका हाताने वाजत नाही, दोघांनी पण प्रतिष्ठा केला पाहिजे. माझ्या मायमाऊलीची योजना तुमची 3-5 7.5 वर्षाची योजना या आपल्याला चालू ठेवायच्या, त्या लाभ तुम्हाला द्यायचा. 75,000 कोटीचा लाभ आम्ही देतोय आणि बारामती तालुक्यातले प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याला राहिलेली कामं करून घ्यायची.
मी दुधाला 7 रुपये आता अनुदान केलेलं आहे. 5 होतं ते आता 7 रुपये केलं. त्याचाही फायदा माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना होतो. मुलींचं शिक्षण फ्री केलंय. त्याच्या संदर्भामध्ये 3 गॅस सिलेंडर फ्री केले. अशा काही गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि ह्याच्यातून बारामती हा नंबर 1 चा तालुका राज्यात आहे. तो देशात कसा नंबर 1 चा राहील याबद्दलचा माझा माय भाऊंनो, पोलीस मंडळींनो, बांधवांनो प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. तुम्ही माझं काम बघितलेलं आहे. मी काम करणार आहे. त्याच्यामध्ये खरं तर घरातलाच आता समोर उभा आहे. त्यांनी काय करावं तो त्याचा अधिकार आहे. पण माग सुप्रियाला तुम्ही निवडून दिलं आणि साहेबांचा मान राखला. जळगाव कडे पठारच्या लोकांनी आणि सुप्रियाच्या लोकांनी जळगाव सुपर आणि मिलारवाडीच्या या सगळ्यांना मला सांगायचंय की बाबा मागच्या वेळेस साहेबांचा लोकसभेमध्ये मान राखला तर यावेळेस मला मान राखा. मला त्या ठिकाणी म्हणजे माझी खालची निवडणूक आहे. साहेबांची वरची 6 विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आहे. त्याच्यात कुठल्याही आपसामध्ये वाद होऊ देऊ नका. मला फिरताना फटका काय बसतो, गावातले पुढारी आमच्याशी नीट वागत नाही. तालुक्याचे पुढारी आमच्याशी नीट वागत नाही. आता तालुक्याच्या पुढाऱ्यांना का कळत नाही नीट वागायचं, मला तर काही कळत नाही. त्याच्यामध्ये त्यांनी नीट वागलं पाहिजे. गावातल्यांनी पण तरुण पिढीला बरोबर घेतलं पाहिजे, विश्वासात घेतलं पाहिजे, सर्व जाती धर्माला बरोबर घेतलं पाहिजे. त्याच्यात भेदभाव करून चालत नाही. आपण सगळे बारामतीकर आहोत. आपल्यात एकमेकाच्या मध्ये अंतर ठेवून नाही बाबा तो चालणार. आणि आता रोज कुठले तरी गमचे आमचे गमचे काढतात, त्यांचे काढतात, त्यांचे गमचे काढतात, आमचे काढतात, असं नका. हे आता आपल्याला कायापालट करायचं आहे. पठार आणि सुपेकर साहेबांनी सांगितलं 1.5 वर्षांनी रिटायर होणार. आता 1.5 वर्षांनी रिटायर झाल्यावर एवढा मोठा तालुका, एवढा सगळा परीक्षा कोण भरणार आहे? कुणाच्या धमक आहे, कुणाच्या धमक आहे सांगा ना. मी माझी हुशारकी नाही सांगा, माझं प्रशासनावर पगार आहे. मला प्रशासन दमतं. मी सांगितल्यानंतर सहसा कुणी नाही म्हणत नाही. त्याच्यातूनच आपली काम होणार आहे. त्याच्यातून मी तुम्हाला केंद्रात माझी ओळख आहे. मी केंद्राचा पण निधी आपल्याला आणेल, मी राज्याचा पण निधी आणेल, मी जिल्हा परिषदेचा पण निधी आणेल, डीपीडीसीचा पण निधी आणेल. आणि आम्ही ज्यावेळेस निवडून जाऊ त्यावेळेस महत्वाची तिथली जी 3 पद आहेत त्याच्यापैकी एक तर पद तर आपल्याला मिळणार. त्याचा फायदा आपल्याला होणार, त्याचा फायदा इनडायरेक्ट तुम्हाला पण होणार. माझी एक जबाबदारी वाढली, माझा अधिकार वाढला, तर त्या अधिकाराचा उपयोग कुणाला दवाखान्यात काही सवलत द्यायची, कुणाला ऍडमिशन मध्ये सवलत द्यायची, नोकरी लावून घ्यायची, आणखी काय नाना नड येतात, बँकेच्या संदर्भात काय कुणाला सांगायचं, अशा अनेक प्रकारची कामं आपण बारामतीमध्ये असताना त्या ठिकाणी सोडू शकतो. आणि त्यामुळे तुम्ही भावनिक होत तुम्हाला मतं मागण्याचा प्रयत्न केला तर भावनिकनं प्रपंच पुढे जात नाही, भावनिकनं पैशाचा प्रश्न सुटत नाही. मी महाराष्ट्रात फिरताना सांगतो सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग काही करता येईल. आणि आपल्याला आता आपलं राहणीमान बदलत चाललेलं आहे. तुमचा ऊस सोमेश्वरला जातो, भाव पण सामना केलेला आहे, त्याच्यात कुठं आम्ही खोड केलेली नाहीये. येडेगुरुजीला काय झालं, एवढं मोठं काम आपल्या राहुलने केलं. राहुलला आम्ही सगळे तिथं मदत करतो. सकाळी दिलो तो आम्ही दुसरी जोडी त्याच्यामध्ये वजाबाकी होऊ देऊ नका. आणि माग काय आम्ही जळगाव सुप्यातल्या युवकांनी महादेव मंदिरात शपथ घेतली, घड्याळाला आम्ही 80% पेक्षा जास्त मतदान करणार. माझ्या मुलींना मंजूर आहे का? बहिणींनो तुम्हाला मी सांगतो, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण त्या ठिकाणी आणू, त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. तुम्हालाही समाधानाने राहता यावं, तालुकाही चांगल्या पद्धतीने पुढे जावा
ही सगळी आमची सगळ्यांची भावना आहे. आणि म्हणून मी कुणालाही कधी डावललं नाही. आता मी ठरवलेलं आहे थोडस यावेळेस वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये नवे चेहरे जे आहे काम करतायत परंतु त्यांना संधी मिळत नाही. अशांना गावात जरी विचारलं तर गावात सांगतात की दादा ही जरा मुलगा चलाक आहे, त्याच्यामध्ये चुणूक आहे, हा जरा सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय. अशा पद्धतीनं आपण त्यांना संधी देऊ, त्यामध्ये कुठली काय अडचण नाही. आणि याच्यातून तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कसे काम करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न मी आणि माझे सहकारी मिळून त्या ठिकाणी करू. फक्त गावच्या पुढाऱ्यांचा आणि तालुक्याच्या पुढाऱ्यांचा नाराजी, राग नाही म्हणत, नाराजी माझ्यावर व्यक्त करू नका, एवढीच माझी तुम्हाला. जराई शिरसाईची बंद पाईपलाईनची कामं केल्यानंतर ते काम मी असं करतोय की आपल्याला नंतर वेळ पडली तर पाणी पण सोडता आलं पाहिजे नदीमध्ये, कारण पाईपलाईन झाल्यावर तर सगळीकडे पाणी फिरणार. त्या पद्धतीनं पण आपण विचार करू. आणि ते सगळं आता ह्याच्यावर करतो सोलर पॅनलवर, त्याच्यावर लाईट बिल तुम्हाला येणार नाही. ते फार मोठं काम मी तुमच्या सगळ्या उपसा सिंचन योजनांचं पहिलं जनाई शिरसाई माझा पुरंदर आणि लाकडी लिंगोटी ही आपल्या बारामती आणि इंदापूर तालुक्यातली पहिली कामं केली आणि मग टप्प्याटप्प्याने पुढे जायचंय असा आमच्या सगळ्यांचा दृष्टिकोन आहे. आज म्हणून तुम्हाला एकदा जावं, तुम्हाला हात जोडावे, तुम्हाला नमस्कार करावा उमेदवार या नात्याने, त्याकरता मी आजचा वेळ काढलेला आहे. पण आता मला परभणी आणि पुढं यालाही जायचंय बीडला, आणि बीडवरून उद्याच्याला पण पुन्हा नाशिक वगैरे करून मुंबईला जायचंय. थोडी धावपळ आहे माझी, तुम्हाला हात जोडून विनंती, तुम्ही स्वतः उमेदवार आहे असं समजून लोकांना सांगण्याचं काम करा. त्यांना त्याच्यामध्ये हे सगळं होत असताना रस्त्याची पण खूप कामं त्या ठिकाणी केली आणि पुन्हा मागे मला हा रस्ता 4 पदरी करावा लागला. मी आता तो आणला इथपर्यंत तुम्ही स्वतः बघितलेला. तसा मेडल पासून आपल्याला मोरगाव पर्यंत जावं लागेल आणि मोरगाव पासून जेजुरीला पण जावं लागेल, कारण वाहतूक प्रचंड आहे. पलीकडचा पण रस्ता एक मी करतोय सासवड ते मोरगाव, आपल्या नारळीपूर येऊन देवगाव असा तो एक मोठा रस्ता 350 डिग्रीचा करतोय. आणि अजून एक शिरोळ ते सांगवी तोही रस्ता 350 कोटीचा मंजूर झाला, तोही कॉन्क्रीटचा करतोय, त्याच्यामध्ये एकदम चांगल्या क्वालिटीचा. अशा पद्धतीनं अजून काही राहिलं असेल तर माझ्या वडीलधाऱ्यांनी सांगावं की ते चुकून राहिलेलं आहे, मी ते दुरुस्त करायची माझी तयारी. पण पुन्हा मागच्या वेळेस जसं प्रचंड मताधिक्याने आपण मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं, सगळेजण बघायचे अरे काय बारामतीकरांनी त्यांना सपोर्ट केला, त्या पद्धतीनं केला म्हणून मी सगळ्यात जास्त निधी तुम्हाला दिला, तुम्हाला म्हणजे तालुक्याला. तसा पुढच्या वेळेस पण करा, मी आणखी निधी तुम्हाला द्यायला कमी पडणार एकच मशीन आहे, पहिल्याच नंबरला आपलं नाव आहे आणि घड्याळ आहे, वरनं पहिल्याच नंबर. त्याच्यामुळे फार काही शोधाशोधी करायच्या भानगडीत करू नका. एक बटन वरचं दाबा पहिलं तर बाहेर निघा. एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत पूर्ण झाली. तुझ्या इंजिन एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.